हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. किती मस्त सकाळ आहे ना. मस्त असं तांबडं पडलेलं आहे. तर छान वातावरण झालं होतं आणि हा वातावरण आहे दापोलीमधल्या केळशी गावामधलं. म्हणजे तुम्ही जो कालचा ब्लॉग माझा बघितला असाल, तर त्याच्यामुळे तुम्हाला समजलंच असेल की मी पिकनिकसाठी निघालेली आहे. म्हणजे आमची फॅमिली पिकनिक. आणि हे जे वातावरण आहे ना, सकाळचे बरोबर 6:30 पावणे 7च्या मधल्या दरम्यान हा वातावरण मी शूट केलेला आहे. मस्तपैकी ना डोंगराच्या आडून असं मस्त सूर्योदय असं होत होतं. त्याच्यानंतर ना प्रॉपर केळशीमध्ये आम्ही ज्या ठिकाणी होमस्टे केलं होतं ना, बुक केलं होतं, तिथे त्या ठिकाणी जाण्याचा जो रस्ता होता ना, इतका मस्त सकाळ सकाळ इतकं वातावरण छान वाटत होतं ना. दोन्ही साईडला मस्तपैकी हिरवळ होतं आणि मस्त हिरवी हिरवीगार अशी झाडी होती. आणि मधून त्यांच्याकडे ज्या ठिकाणी आता इथे आम्ही थांबलो ना, तिथे जाण्याचा हा रस्ता होता. खूप छान मस्त इतकं सकाळ सकाळ इतकं वातावरण मस्त होतं ना. छान आम्ही गेल्या गेल्या मस्त पहिला फ्रेश वगैरे झालो. छान मस्तपैकी असं झोपाळा वगैरे थोडंसं इतकं म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना, असं लिटरली असं वाटत होतं की ना आता 4-5 दिवस सुट्टी इथेच एन्जॉय करायची मस्त. आणि इथे तुम्हाला आजूबाजूला दाखवते. इथे पण जिथे आमचं होमस्टे आहे ना, तिथे पण छान त्यांचं बगीचा वगैरे समोर हे दिसते. नारळाची झाडं, पोपळीची झाडं, केळीची बागा मी तुम्हाला नंतर दाखवते की पाठच्या साईडला मस्तपैकी झाडी वगैरे त्या लोकांनी असं बगीचा वगैरे बनवलेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो डायनिंग एरियामध्ये, जिथे आज सकाळच्या नाश्त्याला होतं थालीपीठ आणि पोहे. नाश्ता वगैरे केला आणि आम्ही थोडंसं ना अगदी जवळ होतं, अगदी म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरती इथे मस्तपैकी समुद्राचं व्ह्यू तुम्ही दाखवते मी तुम्हाला. इतकं सुंदर, इतकं भारी वाटत होतं ना. आणि किती वाजले असेल ह्या टायमाला माहिती आहे, 9:30 का 9 वाजले असतील. आम्ही इतक्या लवकर काय पोचलोच तिथे होतो 7 वाजता. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे फटाफट आमचं 2 तासामध्ये 2-2.5 तासामध्ये सगळं झालं. आणि आम्ही आता आलेलो आहोत बीचवरती. इथे बीचवरती ना थोडेसे शिंपला वगैरे आम्ही जे पण काहीतरी अँटिक जे पण वाळूमध्ये दिसत होतं ते आम्ही, मी, मनोहर, आयुष आमचं ते जमा करण्याचं सगळं काम चालू होतं. का? कारण की आम्हाला ते फिश टँकमध्ये टाकायला मिळेल ना, त्यासाठी हे एवढं सगळं शिंपल्या वगैरे जमा केलेलं आहे. मस्तपैकी मग आम्ही इथे सगळ्यांनी ना थोडंसं फोटोशूट वगैरे केलेलं आहे. किती छान बघा फोटोचं सगळेजण आपापल्या पोज देऊन देऊन जसंच पाहिजे तसं मस्त छान असे फोटो काढलेले. आम्ही तिघी बहिणींनी पण खूप मजा केली, फोटो वगैरे काढले. इथे आयुषबरोबर पण मी फोटो काढलेले आहेत. आणि थोडंसं ना केळीच्या वनात, झाडाच्या बनात असे आम्ही फोटो काढलेले आहेत. खूप मजा केली समुद्रकिनारी. त्याच्यानंतर ना आज काय आमचं भिजण्याचा वगैरे काहीच म्हणजे प्रोग्राम नव्हता, त्यामुळे आम्ही लगेच घरी आलो. खूप थकलो पण होतो. रात्री अशी झोप वगैरे गाडीमध्ये मिळाली नव्हती ना, त्याच्यामुळे मग आम्ही लगेच तिकडनं आलो. आणि 1-1:30च्या दरम्यान ना यांचं जेवण सगळ्यांनी नॉनव्हेजचीच. तर कोणी कोणी फिश घेतली होती, याची सुरमई घेतली होती, कोणी पापलेट घेतली होती, तर कोणी इथे कोळंबीचं एक थाली वगैरे घेतली होती. छान इथे तुम्ही दाखवते मी तुम्हाला की म्हणजे त्यांची क्वालिटी, क्वांटिटी इतकी छान होती ना, खूप छान. म्हणजे जिथे आम्ही स्टे केलं होतं ना, खूप मस्त तो म्हणजे एरिया, आजूबाजूचा परिसर पण खूप छान होता. आणि इथे बघा जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आणि लगेच त्यांच्याकडनंच चहा आलेला. चहा, पाणी, जेवण आम्ही सगळं त्यांच्याकडनंच ऑर्डर केली होती. आम्ही कुठे बाहेर जायची अशी गरजच पडली नाही आम्हाला. इतकं म्हणजे सगळं सोयीस्कर होतं आणि खूप छान. म्हणजे हा होमस्टे जो होता तो खूप मस्त होता. तर इथे आमचा चहा वगैरे संध्याकाळचा झालेला आहे, मस्त छान असं थंडगार वातावरणामध्ये. आणि इथे पण आता वाजलेले आहेत 5 वाजलेले होते, तरी पण ना चहा वगैरे टायमात त्यांचा आलेला. आणि मस्त की आम्ही इथे वरांड्यामध्येच ना झोपाळे वगैरे लावलेले आहेत, त्याच्यावरती मुलांनी खूप एन्जॉय केलेलं आहे. तिथे सगळेजण बसून वगैरे मस्तपैकी चहा वगैरे एन्जॉय केला. त्याच्यानंतर आम्ही ना थोडंसं मार्केट फिरून आलो. आणि मार्केटचं शूट करायला मला ॲक्च्युली मिळालं नाही. माझा पूर्ण ना फोन म्हणजे हँग होत होता सारखा सारखा, म्हणजे त्याच्यामध्ये कॅचच होत नव्हतं. सारखं मध्ये मध्ये स्टोरेज फुल दाखवत होतं.
रात्रीचं थोडंसं ना आजूबाजूला खूप काळोखिट्ट एकदम झालं होतं. तुम्हाला पुढेपर्यंत जाऊन दाखवते, पण पुढे जायची काही हिंमतच होत नव्हती. नंतर सगळीजणं आली, पण एवढी काही हिंमत झाली नाही. सगळं पुढपर्यंत जाऊन दाखवलेलं तर आहे बघा, आजूबाजूला पूर्ण काळोखिट्ट. तर आम्ही ना तिथपर्यंत गेलोसुद्धा आणि पाठीमागच्या साईडला विहीर पण होती, त्यामुळे खूपच एकदम भयानक वाटत होतं. तिकडे पुढे टाकी एकदम. ही पुढे कुठे ही बघ. ही तिकडे तिकडे हे ती हे क्रॉस करून. लाईट नाही. पुढच्या लाईट नाही लावलं. किती का एवढं काळोखात बसणार. हा पण लाईट त्यांनी लावलं नाही तर काय आता. समजा लाईट लावली तर बसायचं का तिकडे? नाही नाही ना. नाही. आणि किती काळोख आहे बाई. मी पुढे जाते थांब. राहते पाठीला. मग किट्ट दिसते ही दिसते. हे बोर अक्षय. इथे ना आम्ही पाठच्या साईडला तुम्हाला जे दाखवलं ना एकदम म्हणजे तिकडे ना टेंट लावतात. ते आम्हाला तिकडे जाण्याची आम्ही सकाळपासून आम्हाला काहीच माहीत नव्हतं, पण आम्हाला माहिती त्यांनी सांगितलं आम्ही त्या साईडला ना टेंट लावतो. आणि ते टेंट आम्ही म्हणजे बघण्यासाठी जात होतो आणि इतकं काळोख ना की पुढे कोणाला जाण्याची हिंमतच नाही. ते बोलले आधी पहिला विहीर वगैरे लागते, त्याच्यानंतर मग आम्ही टेंटसाठी अशी जागा वगैरे ठेवलेली आहे. पण लिटरली ना इतकं काळोख असल्यामुळे ना कोणाची पुढे जाण्याची हिंमतच नाही. आणि हे ना मेन गेट आहे ह्या साईडला ना. इथे तुम्हाला दाखवते, इकडे पुढे घर आहेत आणि त्याच्या अपोजिट साईडला ना एंट्री आहे यांच्याकडे होमस्टेमध्ये. जिथे आम्ही राहिलो तिथे आतमध्ये येण्याची जी जागा आहे तिकडनं येण्या जाण्याचा रस्ता होता. इथे वरती डायनिंग एरिया वगैरे होता. आणि हा थोडासा मी बाहेरून असंच जस्ट असंच खाली उतरता शूट केलेलं आहे. आणि आता इथे सिद्धीची जी बडबड चालू झालेली आहे. शूटिंग तुझ्या शूटिंग मध्ये अर्धा टाइम मीच येते. ये ना मग बघ. का गाईस तुम्ही मला बघू शकता, हाफ चड्डी घातलेले जे व्यक्ती आहे ना ते मीच आहे. ठीक आहे. आणि ही माझ्याकडूनच फुटेज घेते. सर्व फुटेज ही बाई हा हिच्यावरतीच माझं हे चालतोय, ब्लॉग चालतोय. हा 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 चल जा निघ. ऐकलीत नाही जी वायफाय बळबळ अशीच चाललेली होती. त्याच्यानंतर मस्तपैकी मुलांनी इथे ना डान्स वगैरे केलेला आहे. गाणी तर तुम्हाला ऐकवू शकत नाही मी. छान इथे मुलांनी एन्जॉय केलेला आहे. खूप डान्स वगैरे केलेला आहे. खूप मी पण इथे मस्तपैकी बघा अक्षय आणि सिद्धीचं dance केलेलं आहे. हा याचा नवऱ्याने किती तिला इझी एकदम त्याच्यानंतर लहान बहिणी वगैरे पण डान्स केलेला आहे. खूप मज्जा मस्ती केलेली आहे. आजचा दिवस खूप छान गेलेला आहे. म्हणजे आमचा पहिला दिवस होता आणि खूप मस्त मज्जेत एकदम गेला. खूप एन्जॉय केलं टायमात. म्हणजे थकलेलं पण होतं, त्यामुळे आम्हाला टायमात झोप पण मस्त व्यवस्थित लागली. तर दुसऱ्या दिवशी आम्ही काय मजा केली ना ते पुढच्या